केमिस्ट्रीच्या पेपरमधले संपूर्ण क्वेश्चन्स त्याचबरोबर त्याचे आन्सर. सेक्शन बी, आता सेक्शन बी चालू आहे. सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 8 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत आणि 8 क्वेश्चनला किती 16 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहे. तर आता आपल्याला काय या ठिकाणी फक्त 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3, द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सिअस. ए सोल्यूशन ऑफ 50 ग्राम ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट इन 150 ग्राम ethyl acetate boils at 82.60 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. तर आपल्याला काय मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला गिवन डाटा घ्यायचा आहे. W2 इज इक्वल टू 50 ग्राम, W1 इज इक्वल टू 150 ग्राम, डेल्टा TB इज इक्वल टू 5.54 डिग्री सेल्सिअस. देन वी हॅव टू राईट द फॉर्म्युला. फॉर्म्युला लिहिलेला आहे. फॉर्म्युल्यासाठी काय आपल्याला हाफ मार्क आहे. फॉर्म्युला लिहिल्यानंतर आपण व्हॅल्यू पुटिंग केलं. व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर आपल्याला हाफ मार्क भेटेल आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे आन्सर येईल करेक्ट आन्सरला हाफ मार्क असेल आणि त्याच्या युनिटला हाफ मार्क असेल. असं आपल्याला काय या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल गिवन डाटा लिहिल्यानंतर गिवन डाटाला मार्क नाहीत, परंतु या ठिकाणी गिवन डाटा लिहिल्यानंतर काय होत असतं की आपल्याला जी व्हॅल्यू योग्य ठिकाणी टाकायची आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं टाकता येत असतं आणि कॅल्क्युलेशन आपलं ॲक्युरेट होत असतं. त्यासाठी गिवन डाटा आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर काय तर या ठिकाणी ज्या ठिकाणी जे व्हॅल्यू ठेवायचे आहे ते ठेवल्यानंतर आन्सर करेक्ट येऊन जाईल. तर आता फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युल्याला काय हाफ मार्क आहे. त्यानंतर व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये त्याला हाफ मार्क भेटेल आणि त्यानंतर आन्सर काढल्यानंतर त्या ठिकाणी हाफ मार्क आणि त्याच्या युनिटला हाफ मार्क अशा पद्धतीने 2 मार्क पडतात. आपल्याला एवढं सोडून दुसरे किती लिहिले तरी मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिले जात नाहीत. तर फक्त ह्या 3 पॉईंटलाच मार्क दिले जातात. 3 पॉईंटमध्ये काय फॉर्म्युला, व्हॅल्यू पुटिंग आणि त्यानंतर आन्सर आल्यानंतर त्याचं आन्सरला हाफ मार्क आणि त्यानंतर युनिटला हाफ मार्क. तर अशा पद्धतीने काय 2 मार्काचं या ठिकाणी डिव्हिजन आहे. क्वेश्चन 4, डिड्यूस first law of thermodynamics for the isothermal process and second one is the isochloric process. तर या ठिकाणी काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक मध्ये काय आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोकोरिक प्रोसेस साठी आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट लॉ डिड्यूस करायचा आहे. तर या ठिकाणी फर्स्ट वन इज द आयसोथर्मल प्रोसेस. टेम्परेचर इज कॉन्स्टंट इन सच प्रोसेस, इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. तर या ठिकाणी काय टेम्परेचर इज कॉन्स्टंट इन सच प्रोसेस, द इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. त्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आणि इंटरनल एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी पहा हेन्स डेल्टा U इज इक्वल टू 0. द आयसोथर्मल प्रोसेस दॅट इज द W इज इक्वल टू -Q और Q इज इक्वल टू -W. तर आपण या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेसचं इतकं W इज इक्वल टू -Q किंवा Q इज इक्वल टू -W इतकं जरी लिहिलं आन्सर तरी आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. आपल्याला पूर्ण थेरॉटिकल लिहिण्याची गरज नाही. फक्त या ठिकाणी काय विचारलेलं आहे डिड्यूस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द आयसोथर्मल प्रोसेस अँड आयसोकोरिक प्रोसेस. तर आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय करायचं आहे W इज इक्वल टू -Q किंवा Q इज इक्वल टू -W जर राईट केलं तर आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. सेकंड वन आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, परंतु एक्झॅक्ट मार्क कशाला आहे डेल्टा U इज इक्वल टू QV. तर एवढं जरी लिहिलं तरी आपल्याला काय 1 मार्क पडत असतो. आपल्याला संपूर्ण लिहिण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तेवढाच आपलं काय टाइम वाचत असतो आणि दुसऱ्या क्वेश्चनला आपल्याला ते टाइम भेटत असतो. तर या ठिकाणी पहा या 2 पॉईंटसाठी 2 मार्क आहेत. हे नाही लिहिलं तरी चालेल, फक्त हे एक लाईन आणि ही एक लाईन जरी लिहिलं तरी आपल्याला काय 2 मार्क मिळून जातील. नेक्स्ट वन क्वेश्चन 5, कंप्लीट द फॉलोइंग इक्वेशन. आता या ठिकाणी काय आपल्याला इक्वेशन कंप्लीट करायचं आहे. इक्वेशन कंप्लीट करत असतेवेळेस इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. तर इक्वेशन मध्ये काय XeF2 प्लस H2O क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे आपल्याला ते कंप्लीट करायचं आहे. सेकंड दिलेला आहे Xe प्लस F2 आणि इलेक्ट्रिक डिस्चार्ज लो टेम्परेचर हे यूज करून हे रिॲक्शनचा आन्सर काय असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फक्त या आन्सरला काय आपल्याला या ठिकाणी मार्क आहेत. 2XeF2 प्लस
2H2O, it gives 4HF plus 2Xe plus O2. तर या ठिकाणी हे जे रिॲक्शन कंप्लीट केल्यानंतर 1 मार्क आणि सेकंड रिॲक्शन दिलेले आहे Xe plus 3F2 इलेक्ट्रिक डिस्चार्ज at low temperature it gives XeF6. यासाठी 1 मार्क आहे आणि या रिॲक्शन साठी काय 1 मार्क आहे. क्वेश्चन 6 मध्ये काय डिफरन्शिएट बिटवीन द आयोनिक क्रिस्टल्स अँड कोव्हॅलंट क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचं काय डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करत असते वेळेस या ठिकाणी 2 मार्कासाठी असल्यामुळे काय करायचं आहे तर या ठिकाणी आयोनिक क्रिस्टलचे 4 पॉईंट लिहायचे आहेत आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे 4 पॉईंट लिहायचे आहेत. प्रत्येक पॉईंटला काय हाफ मार्क असणार आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आयोनिक क्रिस्टल द कॉन्स्टिट्यूएंट particles of ionic crystals are charged ions and the cations and anions, and in a covalent crystal the constituent particle in covalent network solids are atoms. तर त्या ठिकाणी काय cations आणि anion असतात आणि या ठिकाणी atom असतात. नेक्स्ट वन the particle of ionic crystals are held by electrostatic force of attraction between the oppositely charged ion, and in a covalent crystal that is atom in these crystals are linked by a continuous system of covalent bonds results in the rigid three-dimensional network that forms a giant molecule. The entire crystal is single molecule. Third point, ionic crystals are hard and brittle. They have high melting point. In a covalent crystal, as a result of rigid and strongly bonded structure, covalent network crystals are very hard. These crystals have high melting point and boiling point. And fourth one, these are non-conductor of electricity in solid state. Ionic crystals are non-conductor of electricity in solid state, but they are good conductor when melted or dissolved in a water. And in the covalent crystal, the covalent solid are poor conductor of heat and electricity. And next one is the example. आणि एक्झाम्पल द्यायचे आहे आयोनिक क्रिस्टलचे आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे. तर आपल्याला काय एक आयोनिक क्रिस्टलचे 4 पॉईंट आणि कोव्हॅलंट क्रिस्टलचे 4 पॉईंट जरी लिहिलं तरी आपल्याला हाफ मार्क प्रमाणे 2 मार्क मिळून जाते. 7th one question, what is the mass of Cu metal produced at the cathode during the passage of 5 ampere of current through CuSO4 solution for 100 minutes. तर या ठिकाणी काय मास ऑफ Cu मेटल प्रोड्यूस्ड ॲट कॅथोड ड्युरिंग द पॅसेज. आता आपल्याला काय मास काढायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्शन लिहावी लागेल. Cu डायपॉझिटिव्ह aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन देन इट गिव्स द Cu मेटल. तर त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू I इंटू T बाय 96,500 इंटू मोल रेशिओ इंटू मोलार मास ऑफ Cu. आणि त्यानंतर वी हॅव टू पुट द व्हॅल्यूज. आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत. व्हॅल्यू पुट केल्यानंतर वी विल गेट द आन्सर 9.87 ग्राम. तर अशा पद्धतीने काय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर त्या ठिकाणी रिॲक्शनला हाफ मार्क आहे. काय रिॲक्शनला हाफ मार्क आहे. त्यानंतर फॉर्म्युला लिहिल्यानंतर हाफ मार्क आहे. त्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं करेक्ट व्हॅल्यू जर पुट केलं तर त्याला हाफ मार्क असेल आणि त्यानंतर आपल्या आन्सरला हाफ मार्क असेल. अशा पद्धतीने 2 मार्काचं या ठिकाणी डिव्हिजन. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज द डिफाइन बफर सोल्युशन अँड राईट द एंडरसन-हॅसेलब्लँच इक्वेशन्स फॉर ॲसिडिक बफर. तर या ठिकाणी काय आपल्याला डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्या ठिकाणी इक्वेशन फॉर द ॲसिडिक बफर लिहायचे आहे. करेक्ट डेफिनेशन साठी 1 मार्क असेल बफर सोल्युशनच्या. ए सोल्युशन विच रेजिस्ट द ड्रास्टिक चेंज इन pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. मीन्स काय तर त्या ठिकाणी करेक्ट डेफिनेशन लिहिलं तर 1 मार्क असेल. अँड नेक्स्ट वन इज द इक्वेशन फॉर द ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर साठी एक जर इक्वेशन लिहिलं M2 is equal to pK plus log to the base 10 salt by acid असं इक्वेशन लिहिल्यानंतर त्या ठिकाणी 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. नेक्स्ट वन 9th क्वेश्चन, राईट 2 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्रीचे आपल्याला काय
टू प्रिन्सिपल लिहायचे आहे, तर त्या ठिकाणी करेक्ट नेम जर लिहिलं तर त्या ठिकाणी काय हाफ अँड हाफ मार्क म्हणजे 2 मार्क 1 मार्क आपल्याला भेटणार आहे. आणि त्या प्रिन्सिपलचं एक्सप्लेनेशन केलं तर त्या ठिकाणी हाफ हाफ मार्क आहे. म्हणजे आपल्याला 2 प्रिन्सिपलचे करेक्ट नाव लिहायचे आहेत, त्यानंतर त्या दोन्हीचं काय एक्सप्लेनेशन करायचं आहे. तर त्या ठिकाणी एक प्रिन्सिपलचं नाव लिहिणं आणि एक्सप्लेन करणं 1 मार्काला असेल, दुसऱ्या प्रिन्सिपलचं नाव लिहिणं आणि एक्सप्लेन करणं 1 मार्काला असेल. तर या ठिकाणी आपल्याला 7-8 प्रिन्सिपल जरी असले तरी फक्त 2 लिहायचे आहेत आणि त्याचं दोन्हीचंच एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आपल्याला एक्स्ट्रा आहेत किंवा जास्त आहेत किंवा आपल्याला अभ्यास झालेला आहे भरपूर येतं म्हणून भरपूर लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त आपल्याला विचारलंय काय आणि काय लिहायचं आहे हे समजलं पाहिजे. 2 प्रिन्सिपल म्हणल्यानंतर 2च प्रिन्सिपल लिहायचं आणि त्याचे एक्सप्लेनेशन दोघांचेच द्यायचं, बाकीचेच लिहिण्याची आपल्याला काय गरज नाही. त्यानंतर आपल्याला 2 मार्क निश्चित मिळून जातील. नंबर 10, राईट द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 पॉलिमर अँड इट्स 2 युजेस. तर त्या ठिकाणी काय प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6 प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचे 2 युजेस लिहायचे आहे. तर रिॲक्शनसाठी करेक्ट रिॲक्शन विथ कंडिशन म्हणजे रिॲक्शन करेक्ट लिहून आणि कंडिशन सुद्धा त्याची लिहिलं तर आपल्याला काय 1 मार्क भेटणार आहे. म्हणजे रिॲक्शनसाठी हाफ मार्क असेल आणि कंडिशनसाठी हाफ मार्क असेल. अँड नेक्स्ट इट्स 2 युजेस म्हणजे 2 युजेस लिहायचे आहे. आपल्याला फक्त 1 मार्कसाठी असल्यामुळे 2च युजेस लिहायचे आहे. 2 युजेस लिहिल्यानंतर आपल्याला काय 1 मार्क भेटेल. त्यासाठी काय या 2 मार्काचा क्वेश्चन आहे. पहिले रिॲक्शनला हाफ मार्क, कंडिशनला हाफ मार्क, त्यानंतर फक्त 2 युजेस लिहायचे आहेत. 2 युजेसला हाफ हाफ मार्क भेटणार आहे आणि आपल्याला 2 मार्क भेटून जातील. नेक्स्ट वन द क्वेश्चन 11 दॅट इज डिफाइन पायरोमेटलर्जी अँड रोस्टिंग. आता या ठिकाणी 2 डेफिनेशन विचारलेले आहे. वी हॅव टू राईट द करेक्ट डेफिनेशन ऑफ इच म्हणजे प्रत्येकाची एक डेफिनेशन करेक्ट डेफिनेशन लिहायचं आहे. एक डेफिनेशनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे 2 डेफिनेशन लिहायचे 2 मार्क आपल्याला भेटणार आहेत. पायरोमेटलर्जी म्हणजे काय? ए प्रोसेस इन विच द ओर इज रिड्यूस्ड टू मेटल ॲट हाय टेम्परेचर युजिंग रिड्युसिंग एजंट लाईक कार्बन, हायड्रोजन, ॲल्युमिनियम etc इज कॉल्ड अ पायरोमेटलर्जी. तर याचे करेक्ट डेफिनेशनला 1 मार्क आहे. आणि दुसरी जे डेफिनेशन आहे रोस्टिंग. रोस्टिंग कशाला म्हणतात? ए प्रोसेस ऑफ मेटलर्जी वेअर ओर इज कन्वर्टेड इनटू इट्स ऑक्साइड by heating it below its melting point in presence of a excess air. excess air च्या प्रेझेन्स मध्ये काय करायचं आहे? हिटिंग द्यायचं आहे बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट पेक्षा कमी हिटिंग दिल्यानंतर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रोस्टिंग प्रोसेस म्हणत असतो. या करेक्ट डेफिनेशन लिहिल्यानंतर आपल्याला 1-1 मार्क भेटून जाईल. क्वेश्चन नंबर 12 दॅट इज राईट सायलेंट फीचर्स ऑफ SN1 मेकॅनिझम. SN1 मेकॅनिझमचे काय सायलेंट फीचर्स लिहायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला फीचर्स लिहित असते वेळेस 4 फीचर्स लिहायचे आहेत. प्रत्येक फीचरला काय हाफ हाफ मार्क असणार आहे. किती? हाफ हाफ मार्क असणार आहे. आणि किती लिहायचे आहेत आपल्याला? 4. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. हाफ मार्कसाठी 1 फीचर असेल तर फक्त काय 4च फीचर या ठिकाणी लिहायचे आहेत. 4 त्याचे सायलेंट फीचर्स लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक फीचर्सला काय हाफ हाफ मार्क असणार आहे. क्वेश्चन 13. What is the denaturation of proteins and write the name of only pyrimidine base in the RNA. या ठिकाणी काय डेफिनेशनला हाफ मार्क आणि या एक्सप्लेनेशनला हाफ मार्क असेल. आणि त्या ठिकाणी युरॅसिल जर आपण लिहिलो तर त्याला काय 1 मार्क असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय 2 मार्क पडतील. या डेफिनेशनचा हाफ मार्क आणि एक्सप्लेनेशनचा हाफ मार्क आणि ह्या नावासाठी आपल्याला 1 मार्क असेल. अशा पद्धतीने काय 2 मार्क आपल्याला निश्चित मिळून जातील. Question number 14. Reaction when ethyl amine is treated with excess of ethyl bromide and Hinsberg's reagent. तर या ठिकाणी 2 आपल्याला रिॲक्शन लिहायचे आहेत. 2 रिॲक्शन मध्ये एक रिॲक्शनला 1 मार्क असणार आहे. फर्स्ट आहे रिॲक्शन एक्सेस ऑफ इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड एक्सेस यूज केल्यानंतर काय होईल? व्हेन इथिल अमाइन इज हीटेड विथ एक्सेस ऑफ इथिल ब्रोमाइड इट गिव्स ए मिक्सचर ऑफ सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन अलॉंग विथ द टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. तर अशा पद्धतीने रिॲक्शन लिहायचे आहे. फर्स्ट वन इथिल अमाइन इज ट्रीटेड विथ ए इथिल ब्रोमाइड in presence of a or excess of ethyl bromide it gives diethyl amine. Then again it is reacted with ethyl bromide, then it gives
triethylamine and again triethylamine react with a ethyl bromide, then it gives tetraethyl ammonium bromide. म्हणजे हा फोर्थ प्रोडक्ट या ठिकाणी काय भेटणार आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने ह्या रिएक्शनला काय 1 मार्क असेल. नेक्स्ट रिएक्शन Hinsberg reagent. The benzene sulfonyl chloride is known as a Hinsberg reagent and it